माऊली रामकृष्ण हरी जी आपण पालखी गेल्या पुण्यापासून ज्या पालखीसोबत आहोत ती पालखी पंढरपूर दिशेने रवाना होत आहे। सध्या ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा जो मुक्काम आहे तो वाल्हे या गावात आहे आणि या ठिकाणी नुसते वारकरीच ही वारी करत नाहीत, भाविकच ही वारी करत नाहीत, तर एक विशेष वारकरी ही वारी करतो। अर्थात ते खूप जण आहेत ते करतात, ते म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजना अर्थात NSSचे हे विद्यार्थी ही जी आहे वारी करतायत। ही वारी ते कशासाठी करतायत तर सामाजिक भावना आणि सर्व जो शिक्षणाचा प्रसार आहे तो करण्यासाठी ही जी वारी आहे ते करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आत्ता या संपूर्ण विद्यार्थ्यांमध्ये मी या ठिकाणी बसलेलो आहे आणि आपण त्यांच्याकडून वारीचे अनुभव जाणून घेणार आहोत। सुरुवात एका भजनाने करूयात। मित्र, तुझं नाव सांग पहिल्यांदा आणि तू कुठून आलास? माझं नाव शंतनू चव्हाण आहे। मी सिद्धांत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून आलेला आहे। अच्छा, आज तू काय भजन म्हणणार आहेस? आज मी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गाडगे महाराजांचं भजन आहे गोपाला गोपाला, ते भजन म्हणणार आहो। चल। हा गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला हा झाडे लावा गोपाला, हा झाडे लावा गोपाला, हा हरितवारी गोपाला, हा हरितवारी गोपाला, हा गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, हा गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, हा महिला सक्षमीकरण गोपाला, हा महिला सक्षमीकरण गोपाला, हा साहित्यवारी गोपाला, हा साहित्यवारी गोपाला, हा गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, हा गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, हा पाणी अडवा गोपाला, हा पाणी अडवा गोपाला, हो पाणी जिरवा गोपाला, हा पाणी जिरवा गोपाला, हा गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, हा गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, हा गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला। रामकृष्ण हरी। खरं तर खूप सुंदर आवाज आहे तुझा आणि तुला साथ जी दिली संपूर्ण विद्यार्थ्यांचा त्यांचं देखील या ठिकाणी कौतुक। मला एक गोष्ट सांग की कोणतरी जेव्हा मी मगाशी विचारत होतो की तुम्ही काय म्हणणार त्यावेळी मी भजन म्हणतो, कोणतरी सांगितलं की मी गवळण म्हणते, कोण म्हटलं होतं? तुला येते? आपण गवळण देखील ऐकूयात, नेमकं काय ती यात सादर करते आहे आणि ते आपण तिच्याकडूनच ऐकूयात। नाव सांगायचं? माझे नाव सानिका तुरानकर, मी गवळण सादर करणार आहे। कमानीच्या दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात, कमानीच्या दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात, दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात, खरं सांग विठ्ठला जनी सांगे काय नात,
छान. या ठिकाणी सर्वात पहिलं जे आहे ते कौतुक ज्यांनी हे गायलं, जे त्यांच्या मागं म्हटले, आणि या ठिकाणी विशेष कौतुक ज्यांनी वाजवलं, पकवाद वाजवला. तुझं नाव काय आणि तुला ही आवड कुठून लागली, शिकला कुठून? सर्वप्रथम माझं नाव अमर नागनाथ तुरे, मी लातूरचा. मला ही आवड म्हणजे आमच्या इथं जेव्हा नवीन सप्ताह सुरू झाला आमच्या इथं, जेव्हा मी 6वीत होतो तेव्हापासून मला भजनाचा नाद लागला. सुरुवातीला मी गायनच करायचो, मला पकवाज म्हणजे माहिती नव्हतं. पुन्हा नंतर 2 वर्षानं मला पकवाजाचा नाद लागला, तेव्हापासून मी पकवाज वाजवतो. सुरुवातीला असं ऐकून करून बघून असंच वाजवायचो. पुन्हा जेव्हा 11वीला गेलो त्यावेळेस मी क्लासेस लावले. आज मी 4-5 वर्ष झालं क्लासेस करतो आहे. आणि मला आमच्या नांदेड विद्यापीठाला शास्त्रीय तालवाद्यामध्ये मला 3rd प्राईज पण आहे, शास्त्रीय सोलो वादनमध्ये. आणि म्हणजे हा नाद म्हणजे वेगळाच आहे, म्हणजे मला सगळं सुखी ठेवतो आहे हाच. आणि कला हीच माणसाला म्हणजे आयुष्य कसं जगवायचं हे सांगते. धन्यवाद. माणसाचं आयुष्य म्हणजेच खरं तर कला असते. या वारीत तू काय काय केलंस NSSच्या माध्यमातून? सर्वप्रथम म्हणजे वारी ही एक माझ्यासाठी म्हणजे फार अशी म्हणजे आयुष्यासाठी एक शिदोरी आहे माझ्या आयुष्यासाठीची. जेव्हा माझं ही 2री वेळेस सिलेक्शन झाले, सुरुवातीला मी गेल्या वर्षी पण झालो होतं. गेल्या वर्षी मी लातूर जिल्ह्यातून फक्त एकटाच होतो. माझं नशीब ह्यावेळेस पण माझं सिलेक्शन झालं. यावेळेस आम्ही युनिव्हर्सिटीमधून फक्त 2 जण आहोत. आणि माझी सेवा म्हणजे घरून मला अशी जसं वारकरी जातात म्हणजे अनऑफिशियली जातात तशी मला परवानगी भेटायची नाही. म्हणून हे कॉलेजमधून ऑफिशियल म्हणजे सर आमचे POचे आहेत, मग त्यांच्या मदतीनं मला ही वारी अनुभवायला भेटली, करायला भेटली. माऊलींची सेवा करायला भेटली. आणि माऊलींची सेवा मी म्हणजे वादनातूनच करतो. बस एवढंच. खरं तर जादू आहे तुझ्या बोटामध्ये जर आपण पाहिलं. काय अनुभवलं या वारीत आणि मनाला भिडणारा एखादा प्रसंग 2 वर्षाच्या ज्या तुझ्या NSS कॅम्पमध्ये काय आठवतं? म्हणजे पखवाज म्हणजे असं आहे माहीत आहे का, ह्याला म्हणजे खूप एनर्जी लागते वाजवण्यासाठी. आणि जे वारकरी आहेत ते सकाळी काकडा ते सकाळी चालण्यापासून म्हणजे असं गळ्यात अडकावून चालतात. त्यांना खूप एनर्जी लागते. तरीसुद्धा देखील आजूबाजूचं वातावरण बघून ते म्हणजे त्यांच्यात जेवढा एनर्जी आहे तेवढ्या एनर्जीमध्ये ते पकवाज होतात. हात दुखतेत हे दुखते ते विसरून जातात की म्हणजे माझे हात दुखतेत हे, कारण तिथं एनर्जी भेटतेच तशी माणसाला. आपण जर पाहिलं तर अर्थात ही ताकद जी आहे ती नामस्मरणाची आहे. सोबत ज्यावेळी भक्तीला बुद्धी आणि बुद्धिमत्तेची जोड मिळते तेव्हा काय होतं याचं उत्तम उदाहरण आपण हे सर्व जो आहे ह्या NSSच्या विद्यार्थ्यांकडून पाहतोय. तू कुठून आलीस आणि तुझ्या महाविद्यालयाचं नाव काय? माझं रामकृष्ण हरी, माझं नाव मधुरा सुखदेव आहिरे. मी KTHM कॉलेज नाशिकची विद्यार्थिनी आहे. अच्छा, काय अनुभवलंस वारी? काय वाटलं वारीत तुला येऊन? काय इमॅजिन केलं होतं आणि इथं आल्यावर प्रत्यक्षात अजून तुला काय वेगळं पाहायला मिळालं? माझ्या वारीच्याबद्दल मी मागच्या वर्षीच ऐकलं होतं. माझी तेव्हापासून खूप इच्छा होती की मला वारीला जायचं आहे. तेव्हा मी सांगितलं होतं माझ्या घरच्यांना, तर माझ्या घरचे ऐकले. पण ह्या टायमात जसे आता हे जे केसेस चालू आहेत मुलींच्या संरक्षणाबद्दल, तर माझ्या घरचे थोडी टेन्शनमध्ये आली. माझी आई एकटीच असते ना, तर मग ती बोलली की नको जाऊ. पण म्हणतात ना की जेव्हा देव स्वतः बोलवतो तर कायच करावं. माझं नाव तसं सिलेक्ट झालं आणि शेवटच्या दिवशीपर्यंत मम्मी नाही बोलत होती. पण ऐन टायमाला मम्मी बोलली की ठीक आहे जा तू. आणि जशी मी सुरक्षित पोहोचली तिचा ताण हटला. ह्या वारीमध्ये म्हणजे मी ॲक्सेप्ट केलं होतं की मला जे वारकरी मी TV मध्ये खूप वेळा बघितलं की अशी वारी असते, अनुभवायला भेटलं. कारण मी लहानपणापासून त्या वातावरणात जगलेली आहे. माझी मम्मी वारकरी, सर्व घरचे वारकरी आहेत. पण समक्ष जी वारी बघतो, जे वारकऱ्यांची एनर्जी, नामस्मरणात जी शक्ती आहे ते ऐकून डायरेक्ट मन भारावून जातं. काही करू, काही बोलू, काही सुचतच नाही. फक्त समोर माऊली दिसते. कोणामध्ये? आमच्यामध्ये, तुमच्या सर्वांमध्ये माऊली दिसते. आणि तो देव परमेश्वर आहे, तो बोलवतो. त्यांचं नाव स्मरणातच आपले सर्व दुःख विसरून जातो आपण. मला खूप असा अनुभवायला भेटायला. मी 5 दिवस झाले, प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन अनुभवायला भेटू राहिलं. त्या दिवशी आम्ही दिंडीचं ते प्रश्नावलीसाठी गेलो होतो, तेव्हा एक आजी भेटलं मला. त्या दिंडीमध्येच तेच बोलले की ह्या आजी आहेत, 5 वर्ष आधी यांचं बायपासचं ऑपरेशन झालं. बायपास म्हणजे डायरेक्टली ओपन हार्ट सर्जरी. आणि त्याच्यानंतरसुद्धा फक्त 1 वर्षाच्या रेस्टनंतर त्या पुन्हा वारीला सामील झाले. म्हणजे काय सांगावं, मी स्वतः हे होऊन गेली की एवढंसं चालल्यानंतर विद्यार्थी दमून जातो. पण त्यांची मनस्थिती अशी की मला जायचं आहे, त्या विठ्ठलाचं भेटायचं आहे, विठ्ठलाचं नाव घ्यायचं आहे. खूप सुंदर असं होतं. त्यानंतर एक विद्यार्थिनी त्यांच्यामध्येच भेटली, त्यांच्या घरची होती. ती म्हणत होती की मी आजारी होते.
जवळपास 1.5 वर्षापासून आजारी होते, नामस्मरण करत होते. पण मी माळ घातली आणि माळ घातल्यानंतर जवळपास हफ्ताभरात मी बरी झाले. म्हणजे ते एक असते ना पावर, ऊर्जा आपण म्हणतो, त्यामुळे मी बरी झाले आणि तीसुद्धा वारीला आली. हे ऐकून माझं असं मन तृप्त झालं. प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळे होते आणि या सर्वांमुळे माझ्या मनाला एक लळा लागून गेला की भगवंत काय, वारी काय. आणि प्रत्येकाने सांगितलं की आम्ही वारीच्या माध्यमातून वेगवेगळे प्रबोधन करतो. ज्यांच्याशी मी भेटले दिंडीमध्ये, लोकांची मदत कशी करायची, समाजात जगायचं कसं, ते म्हणत होते की आम्ही आमच्या कीर्तनातून लोकांना सांगतो आणि ही दिंडी अशीच चालत राहावी, स्वच्छ राहावी. आम्ही स्वच्छता केली, सर्वांना सांगितलं आणि ते पण पुढे करत राहतील. तू कुठून आलायस आणि तुझ्या महाविद्यालयाचं नाव काय आणि काय शिकतोस? मी कला वाणिज्य महाविद्यालय नांदगाव इथून आलो. माझं नाव दीपक वसंत मोरे. मी आता TYBComला आहे. काय वाटलं तुला वारीतून? तू काय काय सेवा केलीस आणि तुला नेमकं काय अनुभवायला मिळाली वारी, जी कधी तू पाहिली नव्हती आधी किंवा एखाद्या वेळेस पाहिली असेल पण तू आता प्रत्यक्ष अनुभवतो? मी वारीमध्ये बघितलं होतं की खूप शिस्तप्रिय असे वारकरी असतात, एक लाईनमध्ये चालतात व अजून ॲम्ब्युलन्स वगैरे आले तर सगळ्यांना रस्ता वगैरे करण्याचं कामसुद्धा आम्ही केलं. आणि आज जेजूर ह्या ठिकाणी आम्ही वृक्ष लागवडसुद्धा ही मोहीमसुद्धा आम्ही राबवली आहे. याचा आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही NSSचे विद्यार्थी आहोत व या ठिकाणी आमची निवड झालेली आहे. अच्छा, एकंदरीत ज्यावेळी आपण वारीत पाहतो की सर्व धर्म समभाव आपल्याला पाहायला मिळतो. कोणती जात नसते, पंथ नसतो, असतो तो फक्त माऊली माऊलीचा गजर आणि प्रत्येकजण माऊली असतो. हे समाजात जर झालं तर समाजात काय बदल पाहायला मिळेल? हे जर समाजात झालं तर समाजामध्ये एक एकताची भावना निर्माण होईल आणि ही खूप गरजेची आहे आपल्या या समाजासाठी. अच्छा, आपण जर या ठिकाणी पाहिलं तर हे जे विद्यार्थी आहेत ते राष्ट्रीय सेवा योजना अर्थात NSSचे विद्यार्थी आहेत. ते या नुसती वारी करत नाहीत, नुसता शिक्षणाचा प्रसार करत नाहीत, तर ते प्रबोधन देखील करतात. ते प्रबोधन नेमकं कसं करतात तर या अशा प्रकारे जे आहे ते पथनाट्य सादर करतात आणि त्याच्यातून वेगवेगळे सामाजिक विषय घेऊन ते या ठिकाणी पुढे येत असतात. अशाच एक प्रकारचं पथनाट्य जे आहे ते आता या ठिकाणी ते विद्यार्थी सादर करून दाखवणार आहेत. त्याआधी हा विद्यार्थी जो आहे तो संबळ वाजवतो. खरं तर उच्च शिक्षित असणारे हे विद्यार्थी जेव्हा कलेशी जोडतात तेव्हा काय होतं याचं हे उदाहरण आपण त्याच्याकडूनच जाणून घेऊयात. तू कधीपासून वाजवतो? तर माझं नाव प्रतीक गोंधळी. मी वाघेरे कॉलेज सासवडचा विद्यार्थी आहे. मला अशी ही आजी आवड आहे. तर मी आहे गोंधळी समाजाचा. तर पहिल्यापासूनच वडिलांसोबत किंवा माझ्या आजोबांसोबत गोंधळाला जाताना एक संबळाच्या ठेक्याची जी चाल होती त्यांनी मला वादनाची आवड निर्माण केली. आणि नाही म्हटलं तर मी 3री-4थीपासून हे संबळ वादन शिकायला चालू केल्यानंतर मी शिकलोसुद्धा. आणि आत्ता जसं आम्ही सगळे NSSचे व्हॉलेंटियर्स आहे तर पथनाट्य म्हटलं की लोकांना गोळा करण्यासाठी भरपूर जास्त मोठा आवाज लागतो, विद्यार्थ्यांचाही आवाज लागतो आणि सोबतच वाद्यांचासुद्धा आवाज लागतो. तर वाद्यांनी ह्या म्हणजे हे रणवाद्य आहे आणि ह्यांनी एक समाजाविरुद्ध किंवा समाजाला जागृत करण्यासाठी एक आम्ही माहितीचा संदेश पोहोचवण्यासाठी संबळ या वाद्याचा उपयोग करतो. कसं करता तुम्ही पथनाट्य? काय सादर करून दाखवशील आम्हाला? आत्ता एक गाणे अंबाबाईचे गाणे ते आम्ही घेणार आहोत. तर चालेल, सुरू करा. चालतं. माझं नाव सांगू? तुझं नाव सांग पहिलं. माझं नाव सांग. माझं नाव सुयश तिगळे, MIT आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज आळंदी. तर मी आत्ता एक अंबाबाईचं गाणं म्हणणार आहे. चल माईक तुझ्याकडे. मला साथ द्या मागून. हे आई ग अंबाबाई करायचं. कसा बसलाय थोडा हळू ठेव. करू चालू.
गोंधळाला आई ग अंबाबाई आज आली गोंधळाला आली गोंधळाला ताशा वाजवा संबळाला आली गोंधळाला ताशा वाजवा संबळाला दिमडीवाला दादा दिमडी वाजी वजरात दिमडीवाला दादा दिमडी वाजी वजरात वाजी वजरात आंबा आलिया दारात वजरात आंबा आलिया दारात आई ग अंबाबाई आज आली गोंधळाला आई ग अंबाबाई आज आली गोंधळाला आली गोंधळाला ताशा वाजवा संबळाला आली गोंधळाला ताशा वाजवा संबळाला ढोलकीवाला दादा ढोलकी वाजी वजरात ढोलकीवाला दादा ढोलकी वाजी वजरात वाजी वजरात आंबा आलिया दारात वाजी वजरात आंबा आलिया दारात आई ग अंबाबाई आज आली गोंधळाला आई ग अंबाबाई आज आली गोंधळाला आली गोंधळाला ताशा वाजवा संबळाला आली गोंधळाला ताशा वाजवा संबळाला तुंतुन वाले दादा तुंतुन वाजी वजरात तुंतुन वाले दादा तुंतुन वाजी वजरात वाजी वजरात आंबा आलिया दारात वाजी वजरात आंबा आलिया दारात आई ग अंबाबाई आज आली गोंधळाला आई ग अंबाबाई आज आली गोंधळाला आली गोंधळाला ताशा वाजवा संबळाला आली गोंधळाला ताशा वाजवा संबळाला दिमडीवाला दादा दिमडी वाजी वजरात दिमडीवाला दादा दिमडी वाजी वजरात वाजी वजरात आंबा आलिया दारात वाजी वजरात आंबा आलिया दारात आई ग अंबाबाई आज आली गोंधळाला आई ग अंबाबाई आज आली गोंधळाला आली गोंधळाला ताशा वाजवा संबळाला आली गोंधळाला
ताशा वाजवा संबळाला. धन्यवाद. खूप छान. या ठिकाणी खरं तर आपण पाहिलं तर जे वारकरी असतात त्यांना सुरुवातीला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी अशा पद्धतीने जे आहे ती या पथनाट्याची सुरुवात होते आणि यानंतर खऱ्या अर्थाने पथनाट्य सुरू होतं. ते कसं तर ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. हे पथनाट्य सादर करणारे सावित्रीबाई फुले विद्यापीठाची संलग्न असणाऱ्या महाविद्यालयातील वेगवेगळ्या कॉलेजमधून वेगवेगळ्या महाविद्यालयातून आलेले हे सगळे विद्यार्थी. खरं तर संपूर्ण 16 दिवसाचा असणारा हा दिंडी कॅम्प आणि या दिंडी कॅम्पसाठी हे संपूर्ण जे विद्यार्थी आहेत ते या ठिकाणी या मार्गावर दाखल होतात. संपूर्ण पंढरपूरपर्यंत प्रवास करतात. त्यांच्यासोबत त्यांचे शिक्षक जे आहेत ते सुद्धा असतात आणि या ठिकाणी वेगवेगळे सामाजिक उपक्रम जे आहेत ते ह्या वारीच्या माध्यमातून ह्या दिंडी कॅम्पच्या माध्यमातून ते विद्यार्थी करत असतात आणि यातूनच ते प्रबोधन जे आहे वारकऱ्यांचं करतात, मनोरंजन करतात. आणि नुसतं इतकंच नाही तर जे वारकरी दमून जे प्रवास करतात, दमलेले असतात, त्या वारकऱ्यांची सेवा देखील हे संपूर्ण विद्यार्थी आपल्याला करताना पाहायला मिळतात. आता ते विद्यार्थी आपल्याला या ठिकाणी जे आहे ते त्यांचं पथनाट्य आहे ते सादर करून दाखवणार आहेत. या पथनाट्यातून सामाजिक जो संदेश आहे तो या ठिकाणी देणार आहेत.